सौंदड ग्रामपंचायतीमधील गंभीर गैरव्यवहार व नियमबाह्य कारभाराबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रकरणांमध्ये चौकशी व पुढील प्रशासकीय कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत वारंवार तक्रारी होत असताना कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या स्तरावर प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. संबंधित विषयावर दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी नोटीस बजावून जिल्हा परिषद गोंदिया यांच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच सौंदड ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ उपस्थित होते. अनियमिततेच्या तक्रारीवर फौजदारी कारवाईचा निर्देश. प्रशासनाच्या इतिवृत्तानुसार सोंड ग्रामपंचायतीमधील अनियमितता व लेखापरीक्षणातील बाबींच्या संदर्भात यापूर्वीही कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधित अभिलेखांच्या तपासणीत अनियमितता आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच हर्ष विनोद मोदी आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार डी पटले यांच्याविरुद्ध शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत निर्देश नोंदवण्यात आले आहेत. इतिवृत्तात नमूद केल्यानुसार सौंदड ग्रामपंचायतीशी संबंधित 39(1) अन्वये प्रकरण क्रमांक 55/2025-2026 तसेच 57/2025-2026 या प्रकरणांमध्ये कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी RD पटले यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करून संबंधित प्रकरण सहाय्यक आयुक्त नागपूर विभाग यांच्याकडे सादर करण्यात आल्याचेही नमूद आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश. इतिवृत्तातील दुसऱ्या महत्त्वाच्या निर्देशानुसार सोंड ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी वैभव घाटोळकर यांची तात्काळ बदली करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोंड ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात आगामी काळात बदल होण्याची शक्यता आहे. तक्रारीनंतर प्रशासनाची भूमिका कठोर. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी होत असताना प्रशासनाने आता संबंधित बाबींची नोंद घेत चौकशी, विभागीय कार्यवाही, फौजदारी कारवाई तसेच अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात स्पष्ट निर्देश दिल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान प्रशासनाच्या या निर्देशांमुळे सौंदड ग्रामपंचायतीतील कारभाराबाबत पुढील काळात कोणती कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. संबंधित प्रकरणातील अंतिम जबाबदारी व दोष निश्चिती ही सुरू असलेल्या चौकशी व कायदेशीर प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख.